नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा न्यूज. आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातमी पाहूयात सविस्तरपणे. बातमी आहे बदनापूरमधून. बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष मगरे यांच्याच नावाची मोठी चर्चा. सुभाष मगरे यांना उमेदवारी द्यावी यासाठी मतदारसंघातील नागरिक आग्रही. संपूर्ण राज्यात विधानसभेच्या जागा वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात राजकारण अगदी ढवळून निघत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात सुद्धा आमदारकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांची वाढती संख्या वाढत आहे. त्यातच बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष मगरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मतदारसंघातील हजारो नागरिक आग्रही आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी ही प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी यांच्याकडे बोलून सुद्धा दाखवली आहे. आता काँग्रेसच्या हायकमांडने सुभाष मगरे यांना उमेदवारी द्यावी अशीच मागणी संपूर्ण मतदारसंघात होत आहे. कारण भाजपाचे विद्यमान आमदार नारायण कुचे यांनी मतदारसंघात जरी राखीव जागेवर निवडून आले, मात्र त्यांनी दलितांचा कुठल्याही प्रमाणात विकास केला नाही किंवा त्यांना मदत केली नाही आणि मतदारसंघात एकमेव प्रामाणिक चेहरा म्हणजे सुभाष मगरे यांच्याकडे जनतेने पाहायला सुरुवात केली आहे आणि त्याचमुळे आता त्यांचे नाव समोर येत आहे. काका, मला सांगा, आमदार नारायण कुचे यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहेत का? काय वाटतं नागरिक म्हणून? आम्ही भारतीय जनता पक्ष आणि आमदार नारायण कुचे यांच्या कुठल्याही कामावर समाधान नाही आणि त्यांच्याकडून जो या मतदारसंघाचा बॅकलॉग राहिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून आणि काँग्रेसचा आमदार करून आणि खासदार डॉक्टर कल्याण काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये जी पोकळी या मतदारसंघाची तयार झालेली आहे ती विकासाच्या कामातून आम्ही भरून काढणार. मतदारसंघासाठी जो बॅकलॉग रस्त्याचा असेल, शेतकऱ्याच्या समस्याचा असेल, तरुण वर्गातील बेरोजगारी असेल, या अनुषंगाने आम्हाला असा कसलाही विकास कामाचा अजेंडा त्यांच्याकडून दिसलेला नाही. राहिलेली जी तूट आहे ती काँग्रेस आणि काँग्रेसच भरून काढणार. काका, मला सांगा, आमदार नारायण कुचे यांच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहेत का? काय वाटतं? नारायण कुचेनं कामच केलं नाही आमच्या सर्कलमध्ये, त्याच्यामुळं भाजपाचा जो आमदार आहे तो काही कामाचा नाही. आता इथून पुढं जे आमचे एसी समाजाचा जो सुभाष मगरे हेच आमच्या कामाचे आहे आणि हे आमचं काम करू शकते. गेले बरेच दिवसापासून आमच्या सर्कलमध्ये फिरतात, लोकांच्या भेटी गाठी घेतात, संपर्क चांगला आहे त्यांचा. त्याच्यामुळे आम्ही यांनाच मतदान करणार यावर्षी आणि पक्षश्रेष्ठांना काँग्रेस पक्षाने त्यांचा विचार करून याला तिकीट द्यावं आणि माणूस निवडून यासारखा आहे. लोकांच्या कामात, धंद्यात, काही अडचणीमध्ये, सुखदुःखामध्ये प्रत्येक सर्कलमध्ये त्यांचं नाव आहे सध्या आणि जवळपास त्याला 90% लोक ओळखतात आमच्या सर्कलमध्ये आणि प्रॉपर्ट म्हणजे ते आमच्या बदनापूर विधानसभा मतदारसंघातले आहे, त्यांचं गाव ह्या मतदारसंघामध्ये येतं. त्याच्यामुळं आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे. आमदार नारायण कुचे साहेब जे संभाजीनगरमध्ये राहत होते आणि त्यानं इकडं पाठवून सैन्य निवडून आला, त्याच्यानंतर ते तिकडं जाणं येणं इकडं लक्षच नाही द्यायचं. त्याच्यामुळं लोक त्यांच्यावर नाराज आहे. काँग्रेस पक्षाने सुभाष मगरेला तिकीट द्यावं आणि निवडून बी येतील अशी आमची इच्छा आहे. काका, मला सांगा, आमदार नारायण कुचे यांच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहेत का? काय नाव आहे तुमचं? कोणतं का? आमदार नारायण कुचे यांच्या कामकाजावर आम्ही समाधानी नाही. कारण आमचे शेतीमालाला, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, खताचे भाव वाढले, औषधाचे वाढले, ते ड्रेसिंगचे खतात बोगस कंपन्या भरपूर आल्या, याच्यावर लक्ष नाही आमच्या प्रॉपरच्या माणसाचं. आणि सिंचनाचे कामं 20 वर्षापासून सिंचनाचे कामं नाही, जे झालेले सिंचनाचे कामं ते पण बोगस झाले. त्याच्यामुळं आम्ही समाधानी. तर नवीन बेस्ट कॅन्डिडेट चांगला उमेदवार आम्हाला पाहिजे. आता भ्रष्टाचार करणारा नसावा आणि ग्रामीण जनतेचं काम करणारा उमेदवार असावा. मतदारसंघात विकासाची कामं पैसे तेवढे झालेले नाही. नारायण कुचेकडून समाधानकारक नाही आहे जनता, मतदार पण समाधानकारक नाही.
या सर्व त्रासाला कंटाळून आणि गावगाड्यात एक पार्टीला जो करायचं, एक पार्टीचं कामं न करणं, बंद करणे, टीपीचे प्रॉब्लेम न सॉल्व्ह करणे, हे असे बरेच कारणं आहे. त्याच्यामुळं आम्ही या आमदाराला घरी बसवणार आहे और नवीन प्राईस कॅन्डिडेटला निवडून देणार आहे. काका मला सांगा, आमदार नारायण कुचे यांच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहेत का? काय नाव नाही 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 आमदार नारायण कुचे यांनी जे कामं केले ते ठेकेदारामार्फत 20% घेऊन लोकांना शिवीगाळ करून घेतलेले आहेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा कोणताही प्रश्न मांडला नाही आणि त्यांनी आरक्षणाबाबत कोणताही आवाज उठवला नाही. तो नारायण कुचे हा आमदार आम्हाला योग्य वाटत नाही. मनातील आमदार म्हणजे व्हायला पाहिजे महाविकास आघाडीचा, तो कोणताही उमेदवार असो. परंतु सुभाष मगरे यांना मी प्रथमतः मार्ग देईल, कारण की त्यांनी गेली विधानसभा लढलेली आहे. पण महाविकास आघाडीने जर काँग्रेसला जागा सोडलीच तर त्या उमेदवाराला उमेदवारी द्यावं, कारण की तो जनसामान्यातला कार्यकर्ता आहे. तो 4 लोकांना भेटतो, 4 लोकांना पोचतो, त्यांच्याशी आपण त्या गोष्टी करू शकतो जेणेकरून लोकांची कामं कोणतीही आहे ती आपण करू शकतो. त्या माध्यमातून समाजकार्यातून कोणत्याही जर विकासाचं काम असेल तेही करू शकतो. तो माणूस चांगला माणूस आहे, सभ्य माणूस. सभेमध्ये नारायण कुचे यांना आम्हाला आरक्षण न मिळाल्यामुळं आणि महाविकास आघाडीचा जर उमेदवार आम्हाला जर मगरेच्या रूपाने जर मिळालाच, काँग्रेसला जागा सुटलीच तरी सुद्धा आणि महाविकास आघाडीने जोही उमेदवार दिला त्या उमेदवाराला आम्ही पाठबळ देऊन नारायण कुचे यांना भोईत सपाट करणार, यांना ठेवणार नाही. कारण की हे त्या लायकीचे आमदार नाही. ते आमच्या जरांग्यावर बोलतात, मराठा आरक्षणावर बोलतात, परंतु ते बोलतात कसे, कुचपणाने बोलतात. ते आमच्या लायकीचे आमदार नाही. मला सांगा, तुम्ही महायुती सरकारच्या कामावर समाधानी आहेत का? काय वाटतं शेतकरी म्हणून? मी अंकुश घाडगे, वाल्ला येथील ग्रामीण शेतकरी आहे आणि महायुती सरकारने जी कामं केली या कामाबद्दल आम्ही असमाधानी आहोत. नुसतं PM किसान योजना काढून किंवा नमो शेतकरी योजना काढून शेतकऱ्याचं भलं होत नाही. काल परवा माझी सोयाबीन मार्केटला गेली. माझी सोयाबीन अक्षरशः 2800 रुपये क्विंटलला गेली, जिला मला खर्चच 3000 रुपये प्रति क्विंटल आलेला आहे. आणि माझ्या खत, औषध, बी बियाणे याच्यावरचा GST आणि एकंदरीत जर खर्च पकडला तर शेतकऱ्याला जे दिलेले जे त्यांच्या योजनेचा जो पैसा आहे तो तीळ मात्रही योग्य नाही. आणि असल्या रिकाम्या योजना काढून त्यांना महायुती सरकारला वाटतं की शेतकरी आपल्या जाळ्यात येतील, आपण त्यांना थोडंसं कुठंतरी भावनिक करून भुलू. पण भावनिक वातावरणाला शेतकरी आता भुलणार नाही आहे आणि चिरीमिरीच्या या पैशालाही शेतकरी भुलणार नाही. शेतकरी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन, मला तरी असं वाटतं की यावेळेस 100% महाविकास आघाडी जे शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे ते सरकार शेतकरी निवडून आणतील. आणि महायुतीमुळं जो शेतीमालावर तर GSTच आहे. सोयाबीन माझं 2800 रुपये क्विंटल गेलं आणि उलट त्याऐवजी आणि सोयाबीन तेलाच्या किमती त्यांनी वाढवल्या. जायकवाडीचं पाण्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी या अगोदर भूमिका घ्यायला पाहिजे होती, परंतु जायकवाडीचं पाणी आणण्यासाठी त्यांनी आत्ता भूमिका घेतली. म्हणजे 10 वर्ष यांनी काय केलं तर यांनी केवळ आपल्या झोळी कशी भराल यावरच लक्ष दिलेलं आहे. या मतदारसंघामध्ये कुठलाही विकास झालेला नाही. आपण विकासाची व्याख्या कशी मांडायची तर विकासाची व्याख्या अशी मांडावी लागते की या मतदारसंघामध्ये कुठलाही एखादा प्रकल्प आलेला नाही, म्हणजे MIDC सुद्धा नाही. एखादा विधेयक काम कशाला म्हणतो आपण, एखादं शेतकऱ्यासाठी एखादं विधेयक काम याच्यासाठी हे म्हणतो की एखादा मोठा साठवण तलाव किंवा असा काही एखादा झालेला आहे का, तर याचं उत्तर असं आहे की नाही. शेतकऱ्यासाठी सुद्धा या आमदाराने कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. आणि आज हा आमदार जे आहे कुठल्याही जाती धर्मामध्ये, गावागावामध्ये, घराघरामध्ये भांडणं लावायचं काम करतो. यामध्ये प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये तसं जर पाहिलं तर गोरगरिबाची संख्या एवढी मोठी आहे
गोरगरिबाची संख्या याच्यासाठी एवढी मोठी आहे की या मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचं MIDC नाही. MIDC नसल्यामुळे इथले गोरगरीब लोक जालन्याला किंवा औरंगाबादला स्थायिक होत आहेत. म्हणून या मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही. या मतदारसंघामध्ये ना शेतकऱ्याचा कोणी वाली आहे ना गोरगरिबाचा वाली आहे. या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त काही बोटावर मोजण्यासारखे लोक जे आहेत बरं का, बोटावर मोजण्यासारखे लोक जे आहेत भारतीय जनता पार्टीचे जे लोक पदाधिकारी आहेत तेवढेच या मतदारसंघामध्ये खुश आहेत. ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा आवाज तुमचा न्यूज, नेहमी तुमच्या सोबत.